लोककृष्य वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 7 ते आपल्याला 14 पर्यंत वाचायचा आहे. त्याचं इको कमी करेल. पाण्याची बॉटल कुठे? पाण्याची बॉटल प्रेस द लॉर्ड. लोककृष्य वर्तमान याचा 14वा अध्याय स्तवन वाच 7 ते 14 वचन. तेव्हा आमंत्रित लोक मुख्य आसने कसे निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला, कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नको. कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल. मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, यांना जागा दे. तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बैस. म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, मित्रा वर येऊन बैस. म्हणजे तुझ्या बरोबर भोजनात बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल, व जो आपल्याला नमवितो तो उंच केला जाईल. मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी यांना बोलावू नका. कारण तेही कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करतील व तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व आंधळे यांना आमंत्रण करा. म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड कराव्यास त्यांच्याजवळ काही नाही, तर नीतिमानांच्या पुनरुत्थान समय तुमची फेड होईल. जे आज सगळ्यात महत्वाचं, जे आपल्याला आमंत्रण करतात त्यांना बायबलमध्ये काय सांगितलं बघा, 12 वचनामध्ये सांगितलं, मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी यांना बोलू नका, कारण ते कदाचित तुम्हाला उलट आमंत्रण करतील व तुमची फेड होईल. आणि पुढे सांगितलं, तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे, आंधळे यांना आमंत्रण करा. म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड काय करावयास त्याच्याजवळ काही नाही, तरी नीतिमानाच्या पुनरुत्थानासमय तुमची फेड होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आज आपल्या एक आमंत्रण या शब्दाचा अर्थ काय आहे? बोलवणं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर बोलवणं. तुम्हाला आणि मला बोलवणारा देव आहे. बायबलमध्ये सांगितलं त्याने तुम्हाला मला म्हणजे शहाण्यांना लाजवण्यासाठी त्याने काय केलेलं आहे? कोणाचा उपयोग केलेला आहे? मूर्खाची निवड केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. तर या ठिकाणामध्ये अजून एक वचन वाचू. इथं काय होतं बायबलमध्ये सांगितलं आणि मत्तेकृष्य वर्तमान 22वा अध्याय आणि 1 ते 14 वचनामध्ये सांगितलेलं आहे. इथं काय सांगितलं, पण तुम्हाला आमंत्रण, एक वचन मी वाचतो, लोककृष्य वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 10 वचनामध्ये सांगितलं, पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बस. म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणे, मित्रा वर येऊन बैस. म्हणजे तुझ्या बरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. प्रेज द लॉर्ड. आला आमंत्रण आपल्याला करणारा कोण आहे? बायबल मध्ये सांगितलं, बोलवलेले पुष्कळ आहे पण निवडलेले थोडके आहे. मत्ते 22 वाचा आपण. 22 मध्ये 22 1 ते 14 वचन आहेत. हा वाचा. येशू पुन्हा त्याच्याशी देखील बोलू लागला. 14 वचन वाचा. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्हाला मला परमेश्वर बोलवतो या शब्दाचा अर्थ काय आहे? आमंत्रण केलेलं आहे. कोणाला आमंत्रण केलेलं आहे? आपल्याला. आपण भरपूर लोकांना आमंत्रण करतो पण ते येतच नाहीये. म्हणून बायबल मध्ये असं सांगितलं की ते आमंत्रित कसे नव्हते, ते बायबल मध्ये सांगितलेलं आहे की ते कशाचे नव्हते? लायकीचे नव्हते. प्रेज द लॉर्ड. असं वचनामध्ये सांगितलं. लोककृष्य वर्तमान याचा 14वा अध्याय आणि 15 15
पन्नास बसलेल्यापैकी कोणा एकाने या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, जो कोणी देवाच्या राज्यात आमंत्रित लायकीचे नव्हते. माझा विषय काय आहे? बोलवलेले पुष्कळ आहे पण निवडलेले थोडके आहे. आणि त्याच्यामध्ये कृषी वर्तमानामध्ये काय सांगितलं? भरपूर लोकांना त्या ठिकाणी काय केलेलं आहे? आमंत्रण केलं. आणि काही लोक काय झालेले नाहीये, आलेलेच नाही. म्हणून बायबल मध्ये सांगितलं, कारण बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले कसे आहेत? थोडके आहेत. परमेश्वर सगळ्यांना बोलवतो. तुम्हाला बोलवतो, मला बोलवतो, शेजारच्याला बोलवतो, प्रत्येक जणांना बोलवतो. येशू ख्रिस्ताने देखील काय केलेलं आहे? येशू ख्रिस्ताने फक्त मोजके लोक काय केलेले आहे? बोलवलेले आहे. आणि ते मोजके लोक बायबल मध्ये असं सांगितलं की ते 12च्या 12 मधून एक वगळलेला आहे. त्याचं नाव काय आहे? देवदाय इस्करियोत. प्रेज द लॉर्ड. माझा सांगायचा विषय काय आहे की आमंत्रणाचा विषय जो आहे आमंत्रण आहे. एक लग्नाच्या मेजवानीचा काय आहे? दृष्टांत आहे. या दृष्टांताबद्दल मी तुम्हाला काय करत आहे? सांगत आहे. परमेश्वर तुम्हाला मला काय करत आहे? मेजवानीसाठी बोलत आहे. हे आपल्याला आज कळणार नाही, बरोबर? आज काही लोक आपण प्रार्थनेला बोलवलं, काही लोक लग्नाला गेले निघून, काही लोक साखरपुड्याला गेले निघून, कुठं निघून गेलेले आहे. व जर देवाकडे तुम्ही आणि मी येत आहे तर ही मेजवानी इथं नसून कुठं आहे? देवाच्या राज्यामध्ये होणारी मेजवानी आहे. त्या मेजवानीला परमेश्वर काय करत आहे? तुमचा आणि माझा उपयोग करून तो काय करत आहे? पाठवत आहे. जा मेजवानीला लोकांना काय करून आणा? बोलून आणा. आपल्याला काही निराश व्हायचं का? मग नाही आलं तर काही निराश व्हायचं का? आलं तर आपलं काही जाणार आहे का? नाही आलं तरी आपलं काही जाणार आहे का? बायबल मध्ये काय सांगितलं की 22व्या अध्यायामध्ये सांगितलं, 22:1 ते काही वचन वाचूया आपण. येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला, स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, हा. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली. आपण वधू आहे आणि तो आपला काय आहे? वर आहे. आणि मग त्या वराच्या लग्नाची जी मेजवानी आहे, आज त्या मेजवानीला परमेश्वर तुम्हाला आणि मला काय करत आहे? आमंत्रित करत आहे. आमंत्रित म्हणजे काय आहे? बोलवत आहे. कोणाला बोलत आहे? पास्टरद्वारे बोलत आहे, ब्रदरद्वारे बोलत आहे, बहिणीद्वारे, भावाद्वारे, इतरांद्वारे तो काय करत आहे? बोलवत आहे. ही मेजवानी आहे. आज आपण येत नाही. काय लोक येत नाही, त्याला मेजवानीतलं खायला भेटल का? हा, बायबल मध्ये तसं स्पष्ट सांगितलं, त्याला काय एकही चाखायला मिळणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचा त्याच्यामध्ये मेजवानी दिली आणि 3 वचनामध्ये सांगितलं. आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठविले. दास लोकांना काय करत आहे? पाठवत आहे. दास आहे, दासी. दास म्हणजे काय? सेवक आहे. तुम्ही पण ब्रदर आहेत. हे कोण आहे? दास आहे, दासी पण आहे, पास्टर आहे, तर कोण आहे? सिस्टर पण आहे. तुम्हाला येशू काय करत आहे? आमंत्रण करत आहे. आमंत्रण. प्रेज द लॉर्ड. आमंत्रण म्हणल्यावर किती आनंदाची गोष्ट आहे ना. हा, आता काही ठिकाणी मग साहेबांचे आमंत्रण असलं तर सगळ्यांना माहिती, साहेबांचं आमंत्रण जर असलं तर तिथं काय असतं? बोकड्याचं बिर्याणी असते, बरोबर आहे की नाही? 25 तारखेचे पण आपण आमंत्रण देतो सगळ्या लोकांना, पण सगळ्यांना माहिती आहे तिथं काय असतं? चांगलं जेवण आहे. पण तुम्ही आणि मी प्रार्थना करतो, तुम्हाला मला कुणीतरी प्रार्थनेला बोलवतंय, तुम्हाला मला कुणीतरी आराधनेला बोलवत आहे. हे कशासाठी बोलत आहे? की परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्या मेजवानीमध्ये तुम्ही आणि मी काय व्हायचं आहे? सामील व्हायचं आहे. कोणाला सामील व्हायचंय? व्हायचं का नाही? हालेलुया. हालेलुया. तुमचा आवाज येत नाही शेजार, त्याला म्हणा हालेलुया. कोण बोलत आहे? आमंत्रण कोण करत आहे? परमेश्वर करत आहे. कोण करत आहे? मी बोलतो का तुम्हाला? कोण बोलत आहे? परमेश्वर तुम्हाला आमंत्रण करत आहे. परमेश्वराच्या स्वर्गामध्ये, त्या राज्यामध्ये तो तुम्हाला मला इथं आमंत्रण करत आहे. आमंत्रण करणं व तुम्हाला परमेश्वर डायरेक्ट काय करत आहे? बोलवत आहे. कोण बोलत आहे? दास बोलत नाहीये, दासी बोलत नाही, इतर कोणी बोलत नाही. देव तुम्हाला बोलत आहे. कोणी बोलवलंय तुम्हाला? देवाने त्या बोलवले. वचनामध्ये काय सांगितलं? 14 वचनामध्ये काय सांगितलं? वाचा त्याच्यामध्ये. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. हा, देव तुम्हाला काय करत आहे? बोलत आहे. आणि बोलवलेले
आहे, निवडलेले थोडके आहे. आपण बोलायल्यामध्ये पाहिजे का निवडलेल्यामध्ये पाहिजे? बरोबर आहे की नाही? आता वांगे बटाटे भरपूर काढतो आपण, बरोबर की नाही? वावरात गेलो का वांगे काढा, बटाटे काढा, अजून काय काय असं आपण ते काय करतो, काढतो. आणि काढल्यानंतर आपण काय सगळं ठेवून घेतो का? काय निवडून घाण घाण काय करतो, घाण फेकून देतो. आणि काय करतो, चांगले चांगले ठेवत आहे. म्हणून बायबल मध्ये सांगितलं बोलाविले पुष्कळ आहे, पण तुम्ही आणि मी कोणचे लोक पाहिजे? निवडलेले लोक आहेत. निवडलेले लोक प्रार्थनेला येणार, निवडलेले लोक आराधना करणार, निवडलेले लोक भक्ती करणार, निवडलेले लोक टाळमाळणार नाही. सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, आता हे पिलर ठेवलेले आहे, बरोबर? आता हे बिल्डिंग आहे वरती, बरोबर? म्हणा ना आमेन, म्हणा ना. ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगवर सगळ्यात महत्वाचं काय? पिलर आहे. आज सगळ्यात महत्वाचं हे पिलर नसतं तर ही बिल्डिंग उभी राहिली असती का? तुम्ही आणि मी काय बोललेले लोक कशाप्रमाणे आहे? पिलर प्रमाणे आहे. आणि हे बोललेले लोक काय होत नाही? डळमळत नाहीये. पाराप्रेषिताकडे बघा, ओ पाराप्रेषिताने स्वतःचा त्यांनी काय केलेला आहे? जीव दिलेला आहे. पेत्राला उलट टांगून मारले, बायबल मध्ये लिहिलेलं नाही. पौलाला पण मारलेला आहे. पौलाचा काय केलेला आहे? शिरछेद केलेला आहे. काही तज्ञ लोकांनी काय केलेलं आहे? आज त्याचा शोध लावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. असा सगळ्यात महत्वाचं यहोवान जो प्रकटीकरण लिहितो, त्याला कुठं टाकलेला आहे? पात्मा नावाच्या बेटामध्ये तिकडे टाकलेला आहे. प्रेज द लॉर्ड. निवडलेले लोक कसे असतात? खंबीर असतात, मजबूत असतात. घरामधले लोक कसे असतात? वडील आई कशा असतात? मजबूत असतात का नाही? सांगा बरं. कधी काही संकट आल्यावर पळून जातात? बोला ना, पळून जातात का नाही? पळून जात. निवडलेले लोक कसे असतात? मजबूत असतात. ते पळून जात नाहीये, वाऱ्याला पाहत नाहीये, कशाला पाहत नाहीये. ते कसे राहत? मजबूतीप्रमाणे उभे राहत आहे. हालेलुया. मला सगळे मिळून हालेलुया. हे बोललेले लोक आणि निवडलेले लोकांमध्ये फरक आहे. बोललेले लोक पळून जातात आणि निवडलेले लोक काय करतात? टिकून राहतात. बायबल मध्ये सांगितलं 12 प्रेषितांना येशू ख्रिस्ताने बोलवलं आणि बोलवल्यानंतर काय केलं? निवडलं. आणि निवडूनच असंच नाही राहिलेलं आहे, निवडून त्यांना काय केलेलं आहे? बायबल मध्ये सांगितलं त्यांना अधिकार दिला, त्यांना सामर्थ्य दिलं, त्यांना पवित्र आत्मा दिला, त्यांना पाठवलेला आहे. जसे जसे पौलाच्या सावलीली लोक काय व्हायचे? बरे व्हायचे. पेत्राच्या सावलीली लोक काय व्हायचे? बरे व्हायचे. ज्या वेळेस पेत्र नावाचा आशिष ज्या वेळेस सुंदर नावाच्या दरवाजाजवळ जात असताना बायबल मध्ये असं सांगितलं, तिथे एक भिकारी आहे. त्या भिकाऱ्याने त्याच्याकडे भीक मागू लागलेला आहे. पण पेत्र म्हटला, माझ्याकडे काही नाहीये, तू काय हो चालू लाग. प्रेज द लॉर्ड. वाचा ना त्याच्या प्रेषिताच्या कृत्याच्या 3रा अध्यायामध्ये सांगितलं. एकदा पेत्र व योहाने प्रार्थनेच्या वेळेस 3ऱ्या प्रहरी मंदिरात जात होते. मंदिरात जात असताना तेव्हा जन्मत पांगळा असा कोणी एक माणूस होता. जन्मत पांगळा मनुष्य काय झालेला आहे? माणूस होता. माणूस बसलेला आहे. कुठं? मंदिराच्या बाहेर. आता मंदिराच्या बाहेर पाहतो, पण आपल्या इथं तसं काही नाही. इथं ते काय होतात? चालू लागतात. पांगळा राहायचा विषय नाही. पूर्वी असायचं ते. ज्यावेळेस येशूने काय केलं? पांगळ्या लोकांना काय केलेलं आहे? चालायला दिलं. आंधळ्या लोकांना काय दिलं? डोळे दिले. ज्यांना ऐकायला येत नव्हतं त्यांना ऐकायला दिलेलं आहे. ज्यांना बोलता येत नाही त्यांना काय दिलेलं आहे? बोलायला दिलेलं आहे. तेव्हापासून काय झालेलं आहे? ते सामर्थ्य कोणाला मिळालेलं आहे? पेत्राला मिळालेलं आहे. पेत्राने काय केलेलं आहे? एका पंगू मनुष्याला, एका पांगळ्या मनुष्याला काय म्हटलं? उठ, नासरेतकर येशूच्या नावाने काय कर. कोणाच्या नावाने चालू लागलेला आहे? येशूच्या नावाने. तुम्ही आणि मी खंबीरपणे उभा राहणार आहे. तुम्ही आणि मी निवडलेले लोक आहे. तर तुमच्याकडे माझ्याकडे तुम्ही आणि मी साधारण लोक नाही. निवडलेल्या लोकांना इथं अधिकार आहे. निवडलेल्या लोकांना देवाच्या राज्यामध्ये देवाची जी मेजवानी होणार आहे, त्या मेजवानीमध्ये तुम्हाला मला काय असणार आहे? खायचा अधिकार असणार आहे. त्या मेजवानीमध्ये सर्व
हालेलुया. हालेलुया. किती लोक म्हणतात इथं पण आहे. तुम्ही बोलवलेले लोक तर तुम्हाला इथं पण मेजवानी खायला भेटत Yes. आणि वरती पण मेजवानी Amen. मिळणार. हालेलुया. काय काय लोकांना वाटतं आता इथं कुठं कोणची मेजवानी बाबा आता ही. अरे बाबा मेजवानी ज्यावेळेस स्वर्गात होईल ना त्यावेळेस तुम्हाला कळत Amen. की पास्टर ओरड सांगायचे काय लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत सांगत होते. ही मेजवानी कुठं असणार आहे? देवाच्या राज्यामध्ये. इथं कुणी आपल्याला बोलू नाही तर नाही बोलू, पत्रिकेत नाव टाकू नाही तर नाही टाकू, कुणी आपल्याला आमंत्रण करू नाही तर नाही करू, पण म्हणा शेजाऱ्याला म्हणा परमेश्वर तुला आमंत्रण करते. आमंत्रण करत आहे. आवाज येत नाही तुमचा. म्हणा परमेश्वर तुला आमंत्रण कोणी नसेल तरी भिंतीकडे म्हणा परमेश्वर तुला तुला आमंत्रण करत आहे. हो आमंत्रण कुणी बोलू नाही तर नाही बोलू, कुणी आमंत्रण करू नाही तर नाही करू, हो बुंदी लाडू भेटू नाही तर नाही भेटू, पण एक महत्वाचं असू द्या, परमेश्वर जर तुम्हाला आमंत्रण करत असेल तर परमेश्वराजवळ तुम्हाला मला मिळणार जे सामर्थ्य आहे, अभिषेक आहे, पवित्र आत्मा आहे, देवाचं आगापे सामर्थ्य मिळणार आहे. कोणाचं सामर्थ्य मिळणार आहे? परमेश्वराचं सामर्थ्य मिळणार आहे. आमंत्रण करणाऱ्याला सर्व भेटणार आहे. काय भेटणार आहे? त्याला खुर्ची भेटणार आहे. बघा त्याला टेबल मिळणार आहे. त्याला काय मिळणार आहे? त्याला स्टाईल मध्ये टेबल मिळणार आहे. तुम्ही आणि मी जे बोलवलेले लोक शेजार त्याला म्हणा तुम्ही आणि मी जे बोलवलेले लोक आहे तुम्हाला टेबल मिळणार आहे. टेबल या शब्दाचा अर्थ काय आहे? हो तुम्ही ऑफिसर होऊ शकणार आहे, तुम्हाला चांगला बिझनेस भेटणार आहे, हो उत्तम प्रकारे परमेश्वर तुम्हाला बसवणारा देव आहे. हालेलुया हालेलुया. कोण देते? कोण देणार खुर्ची? काही लोक लगेच साक्षी सांगतात पास्टर प्रार्थना केलं परमेश्वराने मला नोकरी दिली. अरे कुणी आमंत्रण दिलं आणि खुर्ची तुला कुणी दिलेली आहे? परमेश्वराने दिलेलं आहे. जर तुम्ही वचन सांगत असेल तर हे काम तुम्हाला कुणी दिलेलं आहे? परमेश्वराने दिलेलं आहे. हो तुम्ही गीत गात असेल हे कुणी दिलेलं आहे? परमेश्वराने दिलेलं आहे. परमेश्वराने तुम्हाला आमंत्रण केलेलं आहे, परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे, परमेश्वराने तुम्हाला नेमिलेलं आहे. हालेलुया. नेमलंय का नाही? आता मी काय आईच्या जन्मात होतो पोटात असतानाच मी काय पास्टर झालोय का? कुणी निवडलेलं आहे? परमेश्वराने निवडलेलं आहे, परमेश्वराने बोलवलेलं आहे, परमेश्वराने तिसरी गोष्ट नेमलेलं आहे. कुणी नेमलेलं आहे? कुणी नेमलं? देवाने. हा पेत्र कुठं जाऊन मासे पकडत होता? समुद्रावर जाऊन मासे पकडत होता, पण त्या ठिकाणामध्ये कोण गेलेला आहे? येशू गेलेला आहे. त्याला कुणी निवडलेला आहे? परमेश्वराने निवडलेला आहे. त्याला कुणी बोलवलेलं आहे? देवाने बोलवलेलं आहे. त्याला कुणी नेमलेलं आहे? देवाने नेमलेलं आहे. बोलवणं, निवडणं आणि थर्ड गोष्ट नेमणं. म्हणा बोलवणे, निवडणे आणि नेमणे. हे कोणी केलेलं आहे? ज्या वेळेस पेत्र त्या मंदिरामध्ये जात होता, जात असताना तो म्हटला नासरतकर येशूच्या नावामध्ये चालू लाग म्हणलेला आहे. काय म्हटलं त्याच्यामध्ये वचनामध्ये? पेत्र म्हणाला माझ्याजवळ सोने रुपये पेत्र म्हटलं माझ्याजवळ काही नाही. मी पण म्हणतो माझ्याजवळ काही नाही, जे आहे ते तुला देतो. पण त्याला सोन्या नाण्याने बरं होणार होता का तो माणूस? तो लंगडा माणसाला किती ट्रीटमेंट दिलेली आहे, कुठं हॉस्पिटलला नेला असणार आहे, त्याचा पैसा संपलेला असणार आहे, म्हणून तो काय करत आहे? भीक मागत आहे. त्याच्याकडे कोणी नाहीये, सगळ्यांनी त्याला सोडून दिलेलं आहे. तुमची माझी अशी परिस्थिती झाली असेल तर काळजी करू नका. परमेश्वराने तुम्हाला सेवक पाठवला आशीर्वाद करायचा. कोणाला पाठवलेला आहे? सेवकाला पाठवलेला आहे. पेत्राला पाठवलं, जा तू मंदिरामध्ये आणि त्या भिकाऱ्याला उठव माझ्या नावामध्ये. माझ्या नावामध्ये उठलेला आहे. कोणी तुम्हाला सोडू, तुम्हाला कोणी टाकू, कोणी तुम्हाला त्यागू, ते भिकाऱ्याची अवस्था तर बघा. अशी अवस्था आपली झाली असेल तर म्हणा देवाला धन्यवाद. मला ना देवाला धन्यवाद. पण तुमच्याकडे आता कोण येत आहे? सेवक येत आहे. सेवकाने तुम्हाला काय केलेलं आहे? बोलवलेलं आहे. तो सेवकाच्या पहिले तुम्हाला मला कोणी बोलवलेलं आहे? देवाने बोलवलेलं आहे. तुमचं लक्ष आहे का माझ्याकडे? कुणी बोलवलंय तुम्हाला? हो त्या पेत्राने बोलवलं का त्या लंगड्या भिकाऱ्याला? हो त्याला कुणी बरं केलं? पेत्राने केलेलं आहे का? पेत्राने बरं केलेलं नाही, त्याला कुणी बरं केलेलं आहे? येशूद्वारे तो काय झालेला? देवाच्या
हालेलुया. हालेलुया. बघा ना त्याची अवस्था. हा भिकारी लोकांची अवस्था बघा. काय कोणी त्यांना किंमत तरी देतं का हो? हा आज आपल्याकडे पैसा नसलं तर बघा लोक जवळ पण येणार नाही. हा जवळ पण येणार नाही, आमंत्रण पण देणार नाही. इतके लोक चर्चमध्ये जातात बघा. इतके लोक चर्चमध्ये जाऊ लागलेले आहे. पण त्या लोकांनी त्यांना म्हणलं नाही, त्या भिकाऱ्याला म्हणलं नाही की येऊन तू चर्चमध्ये बस. आपल्याला कोणत्या लोकांना बोलवायचे? जे धनवान लोक, फिनवान लोक त्यांना नाही. आपल्याला जे गरीब लोक आहे, दरिद्री आहे, व्यंग आहे, अशा लोकांना तुम्हाला मला काय करायचं आहे? आमंत्रण करायचं आहे. तुम्हाला समजतंय का? तुम्हाला समजतंय का? कोणाला आमंत्रण करायचं आहे? दरिद्री लोकांना. वाचा तुम्ही लूकऋषी वर्तमानामध्ये सांगितलेलं आहे. लूकऋषी वर्तमानाचा 14वा अध्याय आणि 13 वचनामध्ये सांगितलं कोणत्या लोकांना तुम्हाला मला बोलवायला लावलेलं आहे. जे लोक काही कामाचे नाहीये, जे लोकांचं टेन्शन मध्ये आहे, जे लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, त्या लोकांना परमेश्वराने तुम्हाला मला बोलवायला लावलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही त्यांना म्हणणार नासरेतकर येशूच्या नावाने चालू लागणार आहे. वाचा त्याच्यामध्ये. तर तू मेजवानी करशील तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व आंधळी आमंत्रण कर, म्हणजे तू धन्य होशील. तुझी फेड करावयास त्यांच्या जवळ काही नाही, तरी धार्मिकांच्या पुनरुत्थानासमयी तुझी फेड होईल. आमेन. तुम्ही त्यांना बोलवलं तर फेड कधी होणार आहे तुमची माझी? पुनरुत्थानाच्या वेळेस. बोला ना, कधी म्हटलं? कोणत्या लोकांना बोलायला सांगितलंय? दरिद्री, आमंत्रित भरपूर होते. काही काही लोक म्हणजे आम्ही कामावर गेलो, आज हे लोक कामाला गेले. काही काही लोक म्हणजे आम्हाला साखरपुडा गेले, लायकीचे नाही म्हणा, लायकीचे नाही म्हणा, लायकीचे नाही म्हणा, लायकीचे नाही म्हणा ना. पाठीमागं ब्रदर म्हणा लायकीचे नाहीये. हालेलुया. इथे सांगितलं 8 वचनामध्ये सांगितलं, मग तो आपल्या दासास म्हणाला, मत्ते 22:8 मध्ये सांगितलं, मग तो आपल्या दासास म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. जे लोक म्हणतात ना तुम्हाला आम्हाला काम आहे, तर तुम्ही समजून घ्या ते लोक लायकीचे नाहीये. जे लोक म्हणतात आम्हाला वेळ नाहीये, आम्हाला इकडे जायचं आहे, आम्हाला तिकडे जायचं आहे, परमेश्वर म्हणतो ते माझ्या दृष्टीने लायकीचे नाहीये. कोणाला कोणते लोक आणायचे? लायक म्हणा, लायक. खलनायक नाही बरं का, लायक लोक आणायचे. शेजारच्याला सांगा लायक लोक आणायचे. काय काय आहेत ना खलनायक, येऊन एवढे चाळे करतील, चर्च मध्ये लफडे करतील, असे खलनायक लोक नाही आणायचे. चर्च मध्ये येतील, चोऱ्या करतील, हा चर्च मध्ये राहतील, समजणार नाही, असं मेंढरू आणि अवतार दिसन आणि लांडगा असतो तो. काय असतो? असे कोणते लोक नाही आणायचे? खलनायक लोक नाही आणायचे. कोणते लोक आणायचे? बोला ना बरोबर. कोणते आणायचे? लायकीचे आणायचे. लायक म्हणा, लायक. लॉयर नाही बरं का, लायक म्हणा, लायक. हा कोणत्या लायकीचे? कोणते लोक लायकीचे असतात? जे लोक आमंत्रण करून देवाच्या वचनाला तिरस्कार करतात डुकरावानी. आपली मोती डुकरा पुढे टाकू नये. देवाचं वचन काय? आपली मोती डुकरा पुढे टाकू नको. ते उलट काय करतील? तुम्हाला येऊन फाडणार आहे. असे लोक बोलवायचे का? जे लोक येऊन नुसत्या डुकरावाने येणार, परत जाऊन खाणीत लोळणार, इथं येणार, प्रार्थना करणार, परत जाऊन व्यभिचार करणार, प्रार्थना करणार, चोरी करणार, या अशा डुक्कर लोकांना परमेश्वराने बोलायला लावलेलं नाही. ते लोक काय नाहीये, आमंत्रित नाही. आमंत्रित लोक कोणते आहे? ज्यांना गरज आहे. कोणत्या लोकांना बोलायला लावले? सांगा मावशी, कोणते लोक बोलायला लावले? ज्यांना गरज आहे. ज्यांना काय गरज नाही, इथे येतात आणि जातात. 11 वाजता येतात. किती वाजता येतात? तुम्ही आता तुमचं नाही म्हणता, दुसरं प्रेझ लॉर्ड. किती वाजता येतात? आम्हाला सगळे येतात. आमचं बायबल कॉलेज झाले. आणि किती वाजता येते? प्रभू म्हणतो हे माझ्या लायकीचं नाही. जे म्हणतात ना माझं लय शिक्षण झालंय, मला सगळं माहिती, आणि येतात 12 वाजता. प्रभू काय म्हणतोय? लायकीचे नाहीये तुम्ही, वचन मोडणारे लोक आहेत ती, डुकराप्रमाणे. 7 मध्ये वाचा तुम्ही, 7 मध्ये, मत्ती 7 मध्ये. हा जे पवित्र ते कुत्र्यांना घालू 7 नका. किती? 7:6. हा जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोती डुकरा पुढे टाकू नका. हा म्हणजे जे लोक प्रार्थना करतात, डुकरावाने लोळतात,
अशा लोळणाऱ्या लोकांना बोलू नका. आपल्याकडे मागे यायचे आहे ना, बरोबर. तुम्ही मला फोन केला, पास्टर असं प्रार्थना पण करणार, लोळणार पण, बाप्तिस्मा पण घेणार, लोळणार पण. हे असे घाणेरड्या लोकांना काय करायचं नाहीये, आमंत्रण करायचं नाही. म्हणा घाणेरड्या लोकांना असं आमंत्रण करायचं नाही. नाही करायचं. ते कोणचे लोक नाहीये, ते लायकीचे लोक, लायकीचे लोक नाही. ते कोणचे लोक आहे, नालायक लोक आहेत ते. नालायक लोक आहे. नालायक लोकांना बोलायचं का? नाही. हा, इथं येणार चर्च मध्ये, मेंढराचं वेचमध्ये येणार, इथं काय जोड्या जुळवायचं घर आहे काय? हे जोड्या जुळवायची जागा नाही, देवाचं पवित्र ठिकाण आहे. म्हणा पवित्र ठिकाण आहे. ठिकाण आहे. या ठिकाणामध्ये चोरी करायची नाही, या ठिकाणामध्ये चांगलं यायचं आणि चांगलं जायचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणजे असे खाणारे लोक जे लायकीचे नाही त्यांना आमंत्रण करू नका. हालेलुया. कोणत्या लोकांना आमंत्रण करायला लावले? त्यांना गरज आहे. पेत्राने कोणाला आमंत्रण केलं? जो पांगळा मनुष्य होता, त्या पांगळ्या मनुष्याला तुम्ही आणि मी आमंत्रण करा. आमेन. हालेलुया. जे खरोखर गरज आहे ज्यांना, आमेन. जे हालेलुया. लायकीचे, मला लायकीचे. जे लायकीचे आहेत. इकडे बघा मावशी, जे खरोखर ज्यांना गरज ज्यांना आहे गरज आणि जे लायकीचे, अशा लोकांना काय करायचं आहे? बोलवायचं. आमंत्रण करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. काय वचनामध्ये सांगितलं? 14वा अध्याय आणि त्या 13 वचनामध्ये सांगितलेलं आहे. तर तू मेजवानी करशील तर तेव्हा तर तू घरी तुम्ही प्रोग्राम ठेवला, काय ठेवला असं, तर तुम्हाला मला, तर तू कोणाला म्हणतोय बायबल, कोणाला सांगत आहे? तुम्हाला आणि मला सांगत आहे. आमेन. हालेलुया. आज पुन्हा एकदा आपण त्या पेत्राच्या स्टोरीकडे वळू, प्रेषिताच्या कृत्याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये पुन्हा वळू. आज त्याला कोणी आमंत्रण करीत नव्हतं. अशा लोकांना आमंत्रण करा की ज्यांना बऱ्या होण्याची गरज आहे. हालेलुया. कोणत्या लोकांना आमंत्रण करायचे? त्यांना गरज आहे. हा, त्याच्यामध्ये काय सांगितलं 13 वचनामध्ये? तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, व्यंग, लंगडे व आंधळे या काय म्हटलं? दरिद्री. व्यंग. दुसरा शब्द काय आहे? व्यंग, व्यंग, व्यंग म्हणजे काय? अपंग. अपंग. त्याच्यानंतर लंगडे, लंगडे. त्याच्यानंतर काय म्हटलं? आंधळे. यांना आमंत्रण करा. 4 लोकांना आमंत्रण करायला लावले. कोणाला? दरिद्री, जलय. काही काही लोक म्हणतात लाज वाटते त्यांना येशूची सांगायला, आम्ही प्रार्थना करतो म्हणायला लाज वाटते. पण अशा लोकांना पण परमेश्वर काय म्हणतो स्वर्गात मध्ये? मला पण तुझी काय वाटते? लाज वाटत. असं लाज वाटणाऱ्या लोकांना आमंत्रण करायचं नाही. जे लोक बायबल मध्ये सांगितले जे फेड करू शकत नाहीये अशा लोकांना आणा. आमेन. प्रेज द लॉर्ड. कोणत्या लोकांना आणायचे चर्च मध्ये? जे फेड करू शकत नाही. जे फेड करू शकत नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दरिद्री लोकांना आणा, वेग लोकांना आणा, अजून गरजवंत. आंधळ्या लोकांना आणा आणि पांगळ्या लोकांना आणा. हे लोक आज कितीतरी लोक असे चर्चा बाहेर आहेत. हालेलुया. कुठं आहेत? बाहेर आहे. कुठं? पेत्राला लंगड्याला बरोबर केला तो कुठं होता? चर्चा बाहेर होता. बाहेर लोक, चर्चा बाहेर आहेत ते लोक. त्यांना कुणी आमंत्रण करायचंय? आपण. आमेन. पण असे आमंत्रण ज्याला खरंच गरज आहे असे आमंत्रण करा. काही काही लोक नुसते वेगळ्याच गोष्टीसाठी येतात, बरोबर. काही काही लोक याच्यासाठी येतात. हा भिकारी तिथे कशासाठी बसलेला होता? भीक मागत. काय मागत होता? भीक मागत. वाचा त्याच्यामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये. पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस पेत्र आणि योहान 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. प्रार्थनेच्या वेळी मंदिरात जात असताना जन्मापासून पांगळा असलेला व्यक्ती माणूस होता. हा त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून हा. मंदिराच्या नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. हा पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. हा तेव्हा तेव्हा पेत्र योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र आम्हा पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. हा तेव्हा वाचा. तेव्हा पेत्र म्हणाला आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लागले. मग पेत्र म्हणाला माझ्याजवळ सोने रुपये काही नाही. हा ते भिकारी कोणत्या अपेक्षेने पाहत आहे? याच्याकडून काहीतरी मिळेल. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्याच्या समोरून प्रार्थनेला जाणारे लोक तसेच होते. कसे? हा मागणारे नाही, ते श्रीमंत लोक. त्याला काय करत असेल? कुणी दान टाकत असेल, कुणी काय काय टाकत असेल. भीक देत असते ना. हा म्हणून त्याला काय वाटलं
की आता हे लोक पण काय करणार आहे, यांच्याकडून पण मला काहीतरी मिळेल. पेत्र म्हणला माझ्याकडे सोनं नाणं काय नाहीये, माझ्याकडे जे आहे ते तुला देणार आहे. अशा लोकांनी जे जर तुमच्याकडे काय मागत असेल तर येशूच्या नावामध्ये तुम्हाला सामर्थ्य मिळालेलं आहे. बरं करा त्याला येशूच्या नावामध्ये. तुमच्याकडून माझ्याकडून त्याला काय भेटत असेल ते द्या. पण अशा लोकांना काय करायचं आहे, आमंत्रण करायचे. काय सांगितलं त्या वचनामध्ये, माझ्याजवळ सोने नाणे नसून तर माझ्याकडे काय आहे, येशू आहे. हा. मग पेत्र म्हणाला माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग म्हणलेला आहे. आणि चालू तो जे आमंत्रण केलेलं आहे तो काय झालेला आहे, चालू लागलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. म्हणतो काय आता पांगळाच राहिला असेल का? हा बोला ना. नाही, कोणत्या लोकांना आणायला लावलंय तुम्हाला? ज्यांना गरज आहे. हा? त्यांना कोण बदलणार आहे? हा? परमेश्वर बदलणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल मध्ये सांगितलं 14:14 मध्ये सांगितलं म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण तुमची फेड करावाय तुमच्या जवळ काही म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण काय वाचले ते म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण तुमची फेड कराव्यात त्यांच्या जवळ काही नाही. त्यांच्या जवळ काही नाही. तर हा. मानांच्या पुनरुत्थानासमयी तुमची फेड होईल. आपली फेड कोण करणार आहे? परमेश्वर करणार आहे. यांच्यासाठी कोण या लोकांना काय करायचं आपल्याला? आमंत्रण केल्यामुळे आपल्याला कोण आपली फेड कोण करणार आहे? परमेश्वर करणार आहे. परमेश्वर आपल्याला गिफ्ट देणार आहे. कोण देणार आहे? पास्टर देणार आहे का? आनंदाने करायचं आपण. ऊन पाहायचं नाही, वारं पाहायचं नाही किंवा इतर कुठली गोष्ट पाहायची नाही. काय करायचं? आनंदाने करायचं, बोलायला जायचं. हालेलुया. काय लोकांना बोलायला सुद्धा लाज वाटते. नको, आम्ही नको बोलायला त्यांना. पण हे कोणाचं ऑर्डर आहे सांगा ना, शेजारच्याला सांगा. लहान लेकरांना पण काय करायचं आहे सांगायची. कोणाची ऑर्डर आहे? परमेश्वर तुम्हाला ऑर्डर करतो. परमेश्वर तुम्हाला त्या लोकांना काय करत आहे सांगायला लावत आहे, आमंत्रण करायला लावत आहे. हालेलुया. आणि असं नका समजू की तुम्ही आमंत्रण करीत असेल तर तुमच्या ते जो व्यक्ती आमंत्रण समजा एक उदाहरण आपण पाहूया. बायबल मध्ये सांगितलं योहान कृषी वर्तमान याचा 2रा अध्याय आणि काही वचन वाचू. नंतर 3ऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तिथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला बाई यांच्याशी तुझा माझा काय संबंध, माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तिथे पाण्यात 6 दगडी रांजण. येशूला व त्याच्या शिष्यांना पण लग्नाचे काय होते आमंत्रण होते. आपल्याला कुणी आमंत्रण दिलं असेल तरच जायचं. आपल्याला कुठं जायचं? प्रेस द लॉर्ड. कुठं जायचं? आमंत्रण असलं तर लग्नाला जायचं. परत जायचं का? हा. गावात गाव जेवण आहे का काही? हा. कोणाचं उठलं निघालं लगेच लग्नाला पळाला. कोणाचं लांबच्या याच्याच आहे त्यांना आमंत्रण दिलं, आपल्याला आमंत्रणच नाही. पास्टरला आमंत्रण नाही, शिष्य पळाले. असं झालंय का? हा. इथं बायबल मध्ये सांगितलं आमंत्रित कसे पाहिजे? लायकीचे पाहिजे. आपल्याला आमंत्रण दिलं तर आपण छाती बुगून चालणार, तिथं जाणार खायला. आमंत्रण नसलं तरी जातात. एक मी कार्टून पाहिलं, त्या कार्टून मध्ये एक काय आहे काय त्याचं नाव आहे मोटू काय तर नाव आहे त्याचं पेटुराम. त्याचं नाव पेटुराम आहे. त्या कार्टून मध्ये काय दाखवायचं हा पेटुराम काय करायचं माहिती का? हा एक कार्टून आहे. त्याला कुठं तरी आमंत्रण नसलं तरी काय करायचा तिथं जाऊन जेवायला जायचा. लोक काय करतात असं नाही. बोला ना. हा. माझं सांगायचं काय कुणी जर तुम्हाला बोलावलं तर तुम्ही जा. आज तुम्हाला मला पण प्रार्थनेला कुणी बोलवलं तर समजा आपण परिवार आहे. कोण आहे? परिवार आहे. तुम्ही माझा परिवार आहे. आपल्या घरातील लोकांना एखाद्याला आमंत्रण सांगितलं हा मग त्याला आमंत्रण सांगितलं म्हणजे काय सगळ्याला आमंत्रण सांगितलं का? लहान मुलांना समजा आम्ही दोघं जण नवरा बायको आमच्या लहान मुलाला आमंत्रण दिलं तर मग आम्ही बाकीचे जाणार आहे का सगळे म्हणून? नाही जाणार. प्रेज द लॉर्ड. आमंत्रण कोणाला दिलं जातं? जे वडील आहे. वडील मेन असतात. काय चर्च मध्ये असंच चालतं.
पास्टरला आमंत्रण नाही देत, त्याला फक्त लोक आले पाहिजेत. मंडळी मग तुम्ही जायचं का तिथं? नाही. नाही जायचं. कोणाला आमंत्रण नाही ब्रदर? बापाला. बापाला नाही. बायबल मध्ये सांगितलं इथं कोणाला आमंत्रण दिलं? येशूला. म्हणा येशूला. आणि येशू नंतर कोणाला दिलं? येशूला आमंत्रण दिलं असतं तर येशू गेला असता. मग येशूने जर म्हटलं असतं चला मला पण आमंत्रण आहे, बापाला आमंत्रण आहे, लेकरांनी पण काय करायचं? जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. पण समजा येशूला आमंत्रण नसलं दिलं, फक्त शिष्याला दिलं असतं तर हा सांगा ना, शिष्याने जायचं का? नाही जायचं. अशा लग्नाच्या ठिकाणी जायचं का? अशा प्रार्थनेच्या ठिकाणी जायचं का? कोणी सरळ नाही म्हणायचं. आमच्या पास्टरला आमच्या बापालाच नाही सांगितलं ना, आम्ही कसं येऊ? आता लेकरांना आमंत्रण दिले, काय म्हणते आमच्या बापाला नाही सांगितलं ना, आम्ही कसं? कशाची गोष्ट आहे ती? अपमानास्पद गोष्ट आहे. म्हणा अपमानास्पद. प्रेज द लॉर्ड. म्हणजे माझं सांगायचं तुम्ही समजून घ्या की ज्या वेळेस तुम्हाला आणि मला आमंत्रण असेल तर आपल्याला तिथं जायचे. आमंत्रण असलं तर आपला काय होईल? मान होईल. प्रेज द लॉर्ड. पण आमंत्रण असलं तर खालच्या जागेत जाऊन बसायचे, आपल्याला वरती बसायचे नाही. कदाचित एखादा मोठा माणूस आला तर त्याला काय म्हणतील? तू खाली बस, आणि त्याला बसतील. म्हणजे काय होईल? आपला अपमान होईल. तसं वचन आहे. माझा सांगायचा विषय काय आहे की येशूला आणि त्याच्या शिष्यांना काय आहे? आमंत्रण आहे. आणि आमंत्रण आज सगळ्यात महत्वाचं प्रार्थनेचं आमंत्रण असू, कोणतंही आमंत्रण असू, आज आपल्याला आणि आपल्या पास्टरला आमंत्रण पाहिजे. तरच त्या ठिकाणी काय करायचं आहे? जायचंय. पण जर आपल्या पास्टरला आमंत्रण नसेल, आपल्याला आमंत्रण देत असेल तर जायचं नाही. नाहीतर सरळ त्यांना सांगायचं की आमच्या पास्टरला तुम्ही फोन करून सांगा, किंवा त्यांना तुम्ही काय करा? आमंत्रण द्यायचं आहे. जर मला आमंत्रण असलं, कधी कधी लोक काय करतात? पास्टर तुम्ही एकटेच या, मला प्रार्थनेला बोलवतात, एकटे या. म्हणजे त्यांचं काहीतरी नियोजन असतं ते जेवणाचं थोडंफार. मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. मला आमंत्रण केलं तर मला एकट्याला जर आमंत्रण केलं तर मी एकट्याने काय करायचं आहे? जायचं आहे. पण जर समजा मला म्हटलं पास्टर तुम्ही आणि तुमची मंडळी या, तर मग माझ्या बरोबर तुम्ही आले पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता एक सिस्टर आपल्या इथं नाही आल्या बरं का. त्या सिस्टरला एका ठिकाणी आमंत्रण केलं, त्यांचे पाहुणे होते. ते सिस्टर म्हणे आमच्या पास्टरला तुम्ही बोलावलं नाही, त्याच्यावर मी नाही होऊ शकत. कोणामुळे नाही गेली? म्हणजे तिथं माझा काय झाला, तिचा पण काय झाला? सन्मान झाला. त्याला काय म्हणतात? रिस्पेक्ट. प्रेज द लॉर्ड. आदर. तिला बापाविषयी काय? माझ्या बापाला नाही सांगितलं आणि मला सांगितलं, मग मी कशाला जाऊ? ती सिस्टर तिथं गेलेली नाही. समजा मला जर बोलावलं असतं आणि मग ते पण कसे आले असते? मानाने आले असते. प्रेज द लॉर्ड. तर आपला विषय काय आहे? आमंत्रण आहे. मग येशूला आणि येशूच्या शिष्यांना पण काय केलेलं आहे? आमंत्रण केलेलं आहे. ज्यावेळेस आमंत्रण तुम्हाला मला कुणी खरंच आहे, पण असं समजू नका तुम्ही आणि मी देवाचे लोक आहे. तिथं काय होणार आहे? चमत्कार होणार आहे. ज्यावेळेस त्या ठिकाणामध्ये येशू गेलेला आहे, त्या ठिकाणाचा काय संपलेला आहे? द्राक्षरस संपलेला आहे. पण येशू आल्यानंतर तिथं काय झालेलं आहे? द्राक्षरस तयार झालेला आहे. अशा लोकांना आमंत्रण करा की ज्या लोकांमुळे आपल्या घरात आशीर्वाद येईल. बघा इकडे माझ्याकडे. अशा लोकांना आमंत्रण करा की ज्याच्यामुळे आपल्या घरात काय येईल? संपलेला असेल ते भरून वाढणार आहे. अशा लोकांना बोलायचे. प्रेज द लॉर्ड. असे कोणते प्रार्थनेचे लोक नाही बोलायचे आपल्या घरी, ज्याच्यामुळे आज मी तुमच्या घरी येतो, तुमचं वाढतं का कमी होतंय? सांगा ब्रदर, बोला तुम्ही. वाढतंय का कमी होतंय? वाढ. अशा लोकांना बोलवायचे आमंत्रण. कोणाला बोलायचं नाही. नाही तर एखादा पितोय दारू, पास्टर दारू पितोय आणि त्याला बोलायचं या प्रार्थनेला, काय होईल? तुझ्या असं नसेल ते पण बरकत निघून जाईल. एक वेळ विचार 4-4 बायका करतोय आणि ते पास्टर आहेत, त्यांना बोलायचे, तुझे काय जातील निघून? आशीर्वाद निघून जाईल. आणि अशा ठिकाणी पण आपण जायचं का? बोला ना. अशा चुकीच्या ठिकाणी जायचं का? अजिबात जायचं नाही. प्रेज द लॉर्ड. जर अशा लोकांना आमंत्रण करायचं, या लग्नवाल्याने कोणाला आमंत्रण केलं की याला माहित होतं की येशू आल्याने बरकत येणार आहे. येशू आल्यानंतर माझ्या लग्नामध्ये 4 चांद लागून जाणार आहे. काय लागून जाणार आहे? 4 चांद लागून जाणार आहे. म्हणजे काय होणार आहे? चांगलं होणार आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा लोकांना बोलवलं त्या मालकाने. काय सांगितलं त्याच्या वचनामध्ये, काय सांगितलं वाचा परत. 2 अध्याय आणि 1 वचन. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्या जवळ द्राक्षरस नाही. हा येशू तिला म्हणाला, बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याच्या आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. हा पुढं. तिथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा, आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. कोणाला भरायला लावलंय? नोकरांना. नोकराला. तिथं काय सांगितलं? नोकर आहेत का? वाचा त्याच्यामध्ये. त्याची आई चाकरांना म्हणाली, त्याच्या आई काय म्हणली? चाकरांना. चाकरांना. म्हणजे ज्या माणसाच्या घरी चाकर ठेवलेला आहे, ते चाकर कुठं आलेलं आहे? येशूच्या ऐवजी कोणाकडे आलेला आहे? हो, येशूच्या आईकडे आलेला आहे. पण आई पण काय म्हणती? मी काय करू शकत नाहीये. हो, चमत्कार करणारा कोण आहे? येशू आहे. हो, तुम्ही काय करा? येशूला बोलवा. हो, ज्यावेळेस येशूने त्या चाकरांना बोलवलेलं आहे, पण पाण्याचा काय झालेला आहे? द्राक्षरस झालेला आहे. हालेलुया. 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 कशाचा द्राक्षरस झालाय? पाण्याचा. जर तुम्ही आमंत्रित लोक चांगले असतील तर तुमच्या घरी पाण्याचा पण द्राक्षरस होईल. आमेन. हालेलुया. किती लोक हालेलुया बोलणार आहे? हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. कोणते लोक बोलवायचे? योग्यतेचे. योग्यतेचे लोक, प्रार्थनेचे लोक, आराधनेचे लोक, ज्यांच्यामुळं तुमच्या घरामध्ये ब्लेसिंग येणार आहे, ज्यांच्यामुळं तुमचे लोक काय होणार आहे? आनंदित होणार आहे, ज्याच्यामुळं तुमचं कल्याण होणार आहे. असे लोक की ज्यांना तुम्हाला मला काय करायचंय? आमंत्रण करायचंय. कारण की काय होणार आहे? त्या ठिकाणामध्ये देव येणार आहे. हालेलुया. किती लोक माझ्याबरोबर माझ्या संगती वचनासाठी आहे? कोणत्या लोकांमुळं काय आली तिथं? कोणाची उपस्थिती आली? येशूच्या शिष्यामुळे. येशूमुळे काय आलेलं आहे त्या ठिकाणामध्ये? आशीर्वाद. देवाची उपस्थिती आलेली आहे. कोणाची उपस्थिती आलेली आहे? देव आलेला आहे त्या ठिकाणामध्ये. कोण आलेला? म्हणा, देव आलेला आहे. देवाच्या लोक ज्या वेळेस तुमच्या घरी येतात, त्यांच्या पावलाद्वारे देव येत आहे. कोण येत आहे? देव येतो. आणि असे क्रूर लोक बोलवले तर, असे डुकरावानी. काय सांगितलं? आपली मोती डुकरा पुढे टाकू नको. अशा लोक जर बोलवले, डुकराला बोलवलं तर काय येणार आहे? सांगा ना. घाण येणार. काय शेजारच्याला म्हणा, बोला घाण येणार. काय येणार ब्रदर? घाण. डुकरासारखे लोक बोलवायचे नाही. ते आले तर त्यांच्या बरोबर काय येईल? घाण पण येणार आहे. गटरीतली घाण पण येईल त्यांच्या बरोबर. हालेलुया. डुकरावाने लोकांना आमंत्रण करू नका. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी येशूची चव घेतली आणि निघून गेले, ज्यांनी येशूकडे येतात आणि पापामध्ये जीवन जगतात, हे असे घाणेरडे मळकटलेले लोक आज देवाचा अनुभव निघून गेलेला आहे. डुकरावाने काय करत आहे? त्या पापामध्ये काय करत आहे? लोळत आहे. अशा घाणेमध्ये लोळणाऱ्या लोकांना तुम्हाला मला आमंत्रण करायचं नाही. तुम्हाला मला देवाचे जे पवित्र लोक आहेत त्यांना आमंत्रण करा. देव आशीर्वाद देणार आहे. हालेलुया. बोला हालेलुया. काय येणार आहे? डुकर. परत वाचा ते 7वा अध्याय 6 वचन. मत्तई 7:6 मध्ये वाचा. जे पवित्र ते कुत्र्यांना घालू नका आणि आपली मोती डुकरापुढे टाकू नका. टाकाल तर ती कदाचित आपली मोती म्हणजे देवाचं वचन कोणापुढे टाकू नका. डुकरांना आणि कुत्र्यांना आपली मोती काय करायची नाही? त्यांच्या पुढं टाकायची नाही. कुत्रे बघा खाल्ल्यानंतर काय करतात? असे लोक, जे लोकांनी पाप टाकले आणि परत चाटत आहे, अशा लोकांना आमंत्रण करू नका. ज्या लोकांना धुतलंय, जे लोक पवित्र आत्मा मिळालाय, बाप्तिस्मा घेतलाय आणि अजूनही घाणी जीवन जगत आहे, अशा पुढं देवाचं वचन टाकायचं नाही. म्हणजे त्यांना काय करायचं नाही? बोला काय करायचं नाही? आमंत्रण करायचं नाही. आमंत्रण केलं तर उलटी येणार इकडं. तुमच्या उलटी सारखा प्रकार घरी येईल. घाणेरडे प्रकार तुमच्या घरामध्ये घुसून जाईल. कशामुळे होणार आहे? बोला ना. कशामुळे होणार आहे?
आमच्या लोकांना कशामुळे होणार आहे ब्रदर? बोला, कशामुळे होणार आहे? हा, केल्यामुळे चुकीचे खाणारे लोक, उलटी करणारे लोक, परत चाटणारे लोक इथं येणार. पास्टर आम्ही काढून टाकलो आणि परत जाऊन तेच करणार. परत चाटतात. गोवापडी किती चांगली, मिस्त्री किती चांगली, आणि इथं आल्यावर असो शुभ्र, तिकडे गेल्यावर घाण. काय हे कशा गाळात लोळणारे डुकराप्रमाणे. लोळणारे. कशाप्रमाणे? गाळात डुकरं. लोळणारे डुकराप्रमाणे आहे. या घाणेरड्या लोक जर बोलावतात तिथं काही माहिती का तुम्हाला? काय काही सांगू का आता? घाण येणार आहे परत. नको. हा? ते हे खातात, ते पण एक घाण. विस्टा गाडी नाही का? काय म्हणते इंग्लिश मध्ये? विस्टा टॉयलेट. टॉयलेट, पोट्री, वेष्टी. वेस्टी ते येणार, घाण येणार तुमच्याकडं. तशासारखे तुम्ही त्यांना आमंत्रण केलं तर त्यांच्या बरोबर काय येणार? घाणेरडे ती घाण येणार, ते तोंडातून खाते ती घाण येणार. परत काय येणार? गुचिड येणार. परत अजून काय येणार? घाण येणार, सगळं घाण येणार. मासे येणार, काय काय येणार. कशामुळं? अशा लोकांना आमंत्रण करायचं काय? नाही बोलवायचं. तुम्ही आणि मी काय झालोय? धुतले गेले. म्हणा स्वच्छ झालोय, स्वच्छ केलेले. स्वच्छ झालोय. आमेन. गाळात लोळणारे उलटी खाणारे लोक नाही बोलवायचे, त्यांना आमंत्रण करायचे. हालेलुया. कोणाला आमंत्रण करायचे? जे पवित्र आहे, त्यांना गरज आहे. ज्यांना गरज आहे, अशा लोकांना बोला. हालेलुया. हा, म्हणजे ते थोडक्यात त्या लोकांना काही गरज नाही अशा लोकांना बोलू नका. तो पेत्र तिथं चर्च जवळ कोण होता? तो मंदिराजवळ पांगळा मनुष्य, त्याला गरज होती. अशा लोकांना बोला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या लोकांनी कानागावीत एक लग्न होतं, त्या लग्नाच्या ठिकाणी पवित्र लोकांना बोलवलेलं आहे. हालेलुया. कोणत्या लोकांना बोलवले? पवित्र लोकांना. आपल्या घरी पण प्रार्थना असेल तर कोणाला बोलवा? पवित्र लोकांना. पवित्र लोकांना बोलवा. डुकर कुत्रा सारखे नाटक करणाऱ्या लोकांना बोलवायचं का? नाही बोलवायचं. कुत्र्यावानी गाळात लोळणाऱ्या लोकांना बोलवायचं का? नाही. कुत्र्यावानी उलटी करून छाटणाऱ्या लोकांना बोलवायचं का? नाही. कोणत्या लोकांना बोलायचंय? म्हणा, पवित्र लोकांना. बोला, कोणत्या लोकांना? पवित्र लोकांना. पवित्र लोकांना बोलवायचंय. असे जे लोक ज्यांना पापामध्ये प्रार्थना पण लागते आणि सगळं लागत, या लोकांना आमंत्रण करू नका. हालेलुया. ज्यावेळेस येशूला आमंत्रण केलं, येशूला आमंत्रण, आपण काही साधारण लोक नाही. शेजारच्याला म्हणा, आपण काही साधारण नाही, साधारण लोक नाही. पॉवरफुल आहे. पॉवरफुल आहे. आणि पॉवरफुल लोक कुठं जाऊन जेवत नाही बसत. बिगर आमंत्रण याच्या घरी राह, त्याच्या घरी राह, इथं पळ तिथं पळ नाही राहायचं. हालेलुया. आपल्याला बोलवलं तरी आपण 10 वेळेस विचार करायचा. काय करायचं? 10 वेळेस. 10 वेळेस विचार करायचा. मला कोणी बोलत नाही आणि बोलवलं तर मी चांगल्या ठिकाणी जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जातो मी प्रत्येकाच्या कार्यक्रमामध्ये जातो, पण जिथं मला सन्मान करतात, माझा इज्जत करतात, तिथं मी जातो. मी बळच कोणाच्या घरी राहत नाही. आतापर्यंत कधी नाही राहिलो मी. कधीच राहू नका कोणाच्या घरी. एखाद्या माणसाला किंमत कळू द्या तुमची. आपण बहुमूल्य म्हणा, बहुमूल्य. आपण बहुमूल्य. कोणाच्या दारात जाऊन 8-8 आणि 15-15 दिवस कधी गेलोय की मी? प्रमिलाला विचार. त्यांच्या घरी सुद्धा मी कधी जात नाही. मी पाहुण्यांची इथं कधी नाही. प्रार्थना असेल तिथं 4-4 दिवस राहील. आता मागच्या वेळेस मी तामिळनाडूला गेलो, आमंत्रण केलं मला तिथं. काय केलं? आमंत्रण केलं. खुश एकदम राहिलं. सेलम मध्ये खूप आनंदात राहिलं, प्रार्थना वगैरे केली. पण पाहुणे रावळे कावळ्यांची तर जायचं नाही, कारण ते तुम्हाला खाऊ पण घालतील आणि काढतील पण. अशा ठिकाणी जे तुमची फेड करतील तिथं तुम्हाला आमंत्रण केलं तर तिथं जाऊ नका. गरीबाकडे जा. कोणत्या लोकांकडे जा? दरिद्री, आंधळे, लंगडे, भिंग लोकांकडे जा, जे तुमची फेड करू शकत नाही. आमेन. हालेलुया. तुम्हाला लोक पाहुणे बोलवतील पण साडी पण करतील आणि खर्च पण करतील, सगळं करतील आणि उलट काढतील. मग काय करतील? मला अनुभव आलाय. मला आम्ही केलं ना, मी कधीच उपकार करून घेत नाही कोणाची. देवाच्या लोकांनी माझ्यासाठी केलं तर मला आनंद आहे, त्याच्याबद्दल काही नाही. पण पाहुण्याची तर मी जात नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलं? येशू काय म्हणतो? कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? म्हणजे तो कधी त्यांच्या इकडे जातच नव्हता. प्रेज द लॉर्ड. हप्त्यामध्ये गेला का तो? कधी
कधीच कोणाकडे नाही गेला. तो फक्त गेला तर कोणाकडे गेला? पेत्राकडे गेला. देवाच्या ज्याला गरज आहे. पेत्रा पापी होता. त्या पापी पेत्राकडे गेला. पेत्राला म्हणलं माझ्या मागे. येशू कुठे गेला अजून? त्याच्या नावेत बसला. अजून कुठे गेला? मत्ते जकातदार होता. सॉरी मत्ते जकातदार होता. त्या जकात मत्ते पण होता. लूक पण काय होता? लूक वैद्य होता. प्रेस द लॉर्ड. या अशा लोकांचे येशू अशा लोकांची जिथं गेला की ते लोक त्याच्या मागे आलेले आहे. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. मला हालेलुया. मला हालेलुया. प्रेस द लॉर्ड. मग आज आपल्याला सगळ्यात महत्वाचं तुम्ही आणि मी कसे लोक आहेत? साधारण लोक नाही. म्हणा साधारण लोक नाही. असा करा. साधारण लोक नाहीत आम्ही. कुठं जाऊन राहा, कुठं जाऊन बसा, कुठं जाऊन काही करा, खान पेन असे लोक नाहीत आपण. कोणचे लोक आहेत? ब्रँडेड लोक आहेत. म्हणा ब्रँडेड लोक आहेत. कोणचे लोक आहेत? ब्रँडेड लोक आहेत. म्हणा ब्रँडेड आहे. ब्रँडेड लोकांमध्ये काय असते? क्वालिटी असते. आणि ती क्वालिटी म्हणजे काय? आमंत्रण बोलावलं तर जायचं, नाही बोलावलं तर जायचं नाही. आपल्या पास्टरला नाही बोलावलं प्रार्थनेला, आपण पण नाही जायचं. आणि तुम्हाला नाही बोलावलं तर मी कशाला जाईन त्यांच्याकडे? काय बरं? तुम्हाला माझ्या लोकांनाच प्रार्थनेला बोलत नाही, मी कशाला जाऊ त्यांच्याकडे? प्रेज द लॉर्ड. येशूकडे क्वालिटी आहे. आणि येशूची क्वालिटी कोणाकडे आहे? शिष्याकडे पण आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या माझ्यामध्ये आपण बायबल मध्ये सांगितलं त्या मध्ये परत या आता तुम्ही. आमंत्रण करणाऱ्या लोकांना काय काय भेटणार आहे बघा. त्या लोकांनी येशूला आमंत्रण केलं पण त्यांना काय भेटलं? पुष्ट. त्यांच्या द्राक्षरस संपला का? बोला ना. द्राक्षरस संपला का? ज्या लोकांना जे लोक चांगल्या लोकांना बोलवतात त्याच्या घरामधलं काही संपत नाही. त्याच्यामध्ये काय? त्याच्यासाठी काय असणार आहे? पुष्ट असणार आहे. 4 वर्षामध्ये पुन्हा त्याने दुसरे दास पाठविले. मत्ते 22:4. पुन्हा त्याने दुसरे दास पाठविले व त्यास म्हटले की आमंत्रित असे सांगा. आमंत्रित असे सांगा. मी जेवण तयार केले. पहा मी जेवण तयार केलं आहे. माझे बैल व पुष्ट पशु कापले आहेत. पशु कापले आहे. सिद्ध आहे. सर्व सिद्ध आहे. मेजवानीत चला. लग्नाच्या मेजवानीला चला. ओ त्या मेजवानीमध्ये त्या लग्नामध्ये काय संपलेलं आहे? द्राक्षरस संपलेला आहे. पण येशू असल्यामुळं त्या ठिकाणामध्ये काय आलेला आहे? कोणता पाना आलेला आहे? पुष्टपणा आलेला आहे. त्या ठिकाणामध्ये सर्व काही परमेश्वराने सिद्ध केलेलं आहे. हालेलुया. त्या ठिकाणी मध्ये हे ब्लेसिंग जातात. यस. पवित्र लोक आहे. तुमच्या घरी आल्यानंतर काय 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 असतं तुमच्याकडे? बहिणासारखे आशीर्वाद, मजबूत आशीर्वाद, पुष्ट मजबूत आशीर्वाद, पुष्ट आशीर्वाद असणार आहे. आणि सगळं काही काय आहे? भेटणार आहे. त्यांच्याकडचा द्राक्षरस संपला आणि येशू नसतं तर सर्व काही सिद्ध केलेलं भेटलं असतं का? काय नसतं भेटलं. मग येशूमुळे काय झालेलं आहे? तुम्हाला मला कुणी आमंत्रण करतात आपल्या बरोबर कोण येतो? हा, कोणाला आमंत्रण करतात ते? येशूला आमंत्रण. येशू पण येतो. दासाला आमंत्रण दिलं म्हणजे कोण येत आहे? येशू पण येतो. आणि तिथं काय झालं? परमेश्वर चमत्कार करत आहे. मी करतो का? तुम्ही करतो का? हालेलुया. मग आजचा विषय तुम्हाला समजलं का? आमंत्रण विषय समजला का? ठीक आहे. या वचनाद्वारे देव तुम्हाला मला आशीर्वाद करो.